एक सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण मुलगा जो आपल्या जबाबदारी महानगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून निभवत होता आणि त्याला हुकुमनगर या ठिकाणी लाईटचं काम करायला जावं लागलं. तिथं गेल्याच्या नंतर काही मुसलमान जे अधिकारी त्याच्यावर कट रचला आणि त्याला आज आपण पाहतो की इतक्या बेदम मारहाण केली आणि त्याला 2 दिवसापूर्वी मारहाण झाल्याच्या नंतर हॉस्पिटलमध्ये आणलं आणि शेवट आज दुपारपर्यंत तो या झुजत होता जगण्यासाठी. शेवट आज त्याचा प्राण हा निघून गेला. आज खरं म्हणजे अतिशय शोकाकुल वातावरण संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे की एक निस्वार्थी मुलगा जो लहानपणीपासून हिंदू धर्माचं काम करतो. हिंदू धर्माचं काम करत असताना त्याला जबाबदारी म्हणून हुकुमनगर हा एरिया त्याला पहिल्यापासून आवडत नव्हता, तरी पण तो तिथे जबाबदारी म्हणून चांगल्या पद्धतीने काम करायला गेला. पण काही लोकांनी त्याच्यावर कट रचला, त्याला मारलं. आज आपण पाहतो की त्याचा जीव घेऊन टाकला. तर ह्या असल्या मुसलमान जे आदी लांडे यांना कुठंतरी या प्रकरणातून घेसून काढलं पाहिजे. तर म्हणजे आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा. माझी तर व्यक्तीच्या अशी मागणी आहे की त्यांचे तिथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुंडके छाटून टाकले पाहिजे. कारण की या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी म्हणतो कुठल्याही प्रकारचं या गोष्टीला संरक्षण नको. उद्या भविष्यामध्ये असा प्रकार कोणासोबतच व्हायला नको. यावेळी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी सगळ्या सकल हिंदू समाजाने ठरवलं की आपण आज श्रद्धांजली म्हणून संपूर्ण आपलं नगर शहर हे बंद पुकारू आणि सर्वांनी पुकारलं. बऱ्याचशा लोकांनी आपण पाहतो की स्वतःहून शटर बंद केले, दुकान बंद केले धीरज भैयाला श्रद्धांजली देण्याकरता. पण आता काही वाईट कृती आहे त्यांनी तरी दुकान चालू ठेवले. शक्यतो आपण पाहतो की मुसलमानाची दुकान चालू राहिली. आणि यावेळेस आपले चांगल्या प्रकारे विनंती करत होते आपले लोक की अरे दुकान बंद ठेवा आजच्या दिवस धीरज भैयाला श्रद्धांजली देण्याकरता. त्यांनी चुकीच्या प्रकारे आपल्या लोकांना म्हणजे कुठेतरी खडसायचा प्रयत्न केला, कुठेतरी वाकडं तिकडं बोलले. आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्ही आता विनंती केली होती हॉस्पिटल समोर की जोपर्यंत तुम्ही या असल्या लोकांना धडा शिकवित नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आम्ही बसून राहू. आणि जर तुम्ही तरी करत नसले तर आम्ही रस्त्यावर रस्ता रोको करू. पण पोलीस प्रशासनाने विनंती मान्य केली आणि ज्या लोकांनी अशा प्रकारचं वाईट कृत्य केलं त्यांना लगेचच अटक केलेली आहे. त्यामुळं आता तरी आम्ही सर्वजण उठलोत आणि पण उद्या मात्र आम्ही निर्णय 100% सगळ्यांनीच मिळून घेतलेला आहे की जोपर्यंत हे सगळे आरोपी जेवढ्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत तेवढे ह्या पाठीमागं हे कट रचण्यामध्ये आहेत. कारण की 2 दिवस झाले नाही की हे लोक आज आपण पाहतो की बातमी आली की ते हैदराबादमध्ये पकडले. ते 2 दिवसात कसं काय हैदराबादला पोचते, त्यांना फंडिंग कोण करतं, याच्या मागं सूत्रधार कोण आहेत, या सगळ्यांची एकदा चौकशी होऊन हे सगळे गजाआड गेले पाहिजे. तरच कुठेतरी धीरज भैयाला न्याय मिळेल.